नमस्कार मंडळी. पुण्यामध्ये प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांचे संपूर्ण कुटुंबीय एकत्र आले होते आणि त्यामुळे कट्ट्यावरील कार्यकर्त्यापासून राजकीय नेत्यांपर्यंत या भेटीमागे काही राजकारण तर नाही ना, या एकाच प्रश्नाभोवती फेऱ्या घालणाऱ्या चर्चांना उधाण आले. यात पत्रकार बंधू तर मागे कसे राहतील, त्यांनीही या बातमीला ब्रेकिंग न्यूज बनवून न्यूज चॅनेलवरती बातम्यांचा धुळा उडवून दिला. आता समोर जो आपण ताफा बघतोय तो शरद पवारांचा ताफा आहे. घराबाहेर हा समोरचा जो मोठा बंगला आपण बघतोय हा प्रताप पवारांचा पुण्यातील बानेर परिसरातील बंगला आहे, ज्या ठिकाणी आता दिवाळीच्या या फराळ निमित्ताने दुपारच्या जेवणासाठी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर जे त्यांचे नातेवाईक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत. लोकांमध्ये ही तीच चर्चा होती की अरे हे लोक कोर्टामध्ये राष्ट्रवादी कोणाचे म्हणून भांडतायत आणि दिवाळी मात्र एकत्र साजरी करतायत, नेमकं चाललंय काय? याबद्दल सुप्रिया सुळेंनी पहिलाच आपलं स्पष्टीकरण देऊन टाकले. प्रोफेशनल आयुष्य आणि प्रायव्हेट आयुष्य ह्या दोन वेगळे घटक असतात आणि जरी आमचे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक आमचे मतभेद कधीच कुणाबरोबर वैयक्तिक कालही नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही नसतील. या पवार कुटुंबियांच्या भेटीचा कार्यक्रम आवरल्यानंतर अजित पवार दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे पवार कुटुंबियांच्या भेटीमागे काही राजकीय डाव तर नाही ना, असा विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आणि मग या संधीचा फायदा शरद पवार साहेब घेणार नाहीत तर नवलच. त्यांनी लागलंच प्रसारमाध्यमांना सांगून टाकले की दोन पवार एकत्र येण्याचे कारण निवडणुकींचा निकाल आल्यानंतर कळेल. दोन पवार एकत्र येण्याचं कारण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर कळेल. अजितदादांसोबतच्या भेटीगाठीवर शरद पवारांचं गूढ वक्तव्य. पवार कुटुंबियांच्या भेटीचे कारण निवडणुकीच्या निकालानंतर कळेल न कळेल, आपण तुमच्या माहितीसाठी सांगतो की अशा प्रकारची वक्तव्य करून विरोधकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करण्याचे राजकीय डावपेच हे आत्ताचे नाहीत. इतिहासामध्ये असे डावपेच खेळल्याच्या अनेक घटना आहेत. त्यातीलच दोन प्रसिद्ध घटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अशाच प्रकारची घटना इसवी सन 1681 रोजी घडली होती. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर यांनी आपल्याच बापाविरुद्ध बंड पुकारलं होतं आणि त्याला साथ होती राजपूत, राठोड यांसारख्या शूरवीर सरदारांची. 1 जानेवारी 1681 शहजादा अकबर यांनी राजपूत आणि राठोड या सरदारांच्या मदतीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. 2 जानेवारी 1681 शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोड जवळपास 60 ते 70 हजार राजपूत सैन्य सोबत घेऊन औरंगजेबाला कैद करण्यासाठी निघाले. शहजादा अकबराने राजपुतांच्या मदतीने केलेले आक्रमण जर यशस्वी झाले असते तर औरंगजेबाची हार निश्चित होती. पण अशा परिस्थितीत औरंगजेब शांत डोक्याने निर्णय घेणारा व्यक्ती होता. औरंगजेबाने हे युद्ध जिंकण्यासाठी एक खेळी केली. चतुर औरंगजेबाने अकबराच्या नावाने एक बनावट पत्र लिहून ते राजपुतांच्या हाती पडेल अशी योजना केली. त्या पत्रामध्ये राजपुतांना ठार मारण्याचा सापळा रचल्याबद्दल औरंगजेबाला शहजादा अकबर धन्यवाद करतो अशा प्रकारचा मजकूर लिहिला होता. हा मजकूर राजपुतांना खरा वाटला आणि ते सारे राजपूत सरदार आपल्या सैन्यासह रात्रीच्या अंधारात अकबराला सोडून पळून गेले. आणि मग सकाळी उठून अकबर बघतोय तर काय, तर सोबत फक्त दुर्गादास राठोड आणि काही मोजके 40-50 विश्वासू राजपूत सैन्य होते. नाविलाजावास्तव शहजादा अकबरला औरंगजेबाशी युद्ध न करताच मैदान सोडून पळ काढावा लागला आणि मग देशभर रानोमाळी भटकण्याची वेळ शहजादा अकबरवर आली. अशा प्रकारे औरंगजेबाने मोठ्या चतुराईने हे युद्ध तलवार न चालवता जिंकून दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करत सिद्धी जोहर पन्हाळगडापर्यंत पोहोचला. 2 मार्च 1660 रोजी त्यांनी पन्हाळगडाला वेढा दिला. तब्बल 4 महिने 10 दिवस सिद्धी वेढा देऊन पन्हाळगडाच्या पायथ्याशी होता. हा वेढा इतका पक्का होता की वेढा फोडून बाहेर पडणं सोपं नव्हतं, पण महाराजांना कैद करून ठेवणंही इतकं सोपं थोडीच होतं. 12 जुलै 1660 रोजी गुरुपौर्णिमेच्या रात्री महाराज काही निवडक मावळ्यांसहित वेढा फोडून विशाळगडाच्या दिशेने निसटून गेले. सिद्धीला ही बातमी कळताच त्यांनी महाराजांचा पाठलाग सुरू केला. पण शिवाकाशीत बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल सेनेच्या प्रतिकारामुळे सिद्धीला महाराजांना पकडणे जमले नाही. महाराज सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचले. वेड्यातून सुटून सुद्धा महाराजांनी सिद्धीचा काटा काढण्यासाठी एक युक्ती लढवली. पन्हाळा महाराजांनी सिद्धीला देऊन टाकला आणि सिद्धी जोहरच्या नावे एक पत्र लिहून ते आदिलशहाच्या हाती लागेल अशी व्यवस्था केली. त्या पत्रातील मजकुरामध्ये वेड्यातून सुटण्यासाठी सिद्धीने केलेल्या मदतीबद्दल महाराजांनी सिद्धीचे आभार मानले होते. सिद्धी आपल्याला म्हणजेच शिवाजी महाराजांना सामील आहे असे महाराजांनी त्या बनावटी पत्राच्या साह्याने आदिलशहाला भासवले. आदिलशहाला पत्रातील तो मजकूर खरा वाटला आणि सिद्धी जोहरवर संशय घेऊन आदिलशहाने सिद्धीला अन्नातून विषप्रयोग करून संपवले. महाराजांनी पावनखिंडीमध्ये लढता लढता वीरगतीला प्राप्त झालेल्या मावळ्यांच्या बलिदानाचा अशा प्रकारे सिद्धीला संपवून सूड घेतला. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.